आजोबांना 20 वर्षाचे असताना बघा, आता आजच्या पुरुषांना बघा. ही काही नॉस्टॅल्जिया नाही, ही जीवशास्त्र. संशोधनानुसार गेल्या दशकात पाश्चात्य पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन अर्ध्यानं घटले आहे. हे असेच राहिल्यास 20 वर्षात पुरुष वंध्यत्व नवीन सामान्य बनेल. हे उत्क्रांती नाही, हे रासायनिक वंधीकरण आहे. ही व्यवस्था तुमच्या शरीराला झेनो एस्ट्रोजननं भरून टाकत आहे, जी स्त्री हॉर्मोनसारखी रसायने आहेत. ते तुम्ही पिता त्या प्लास्टिकच्या बाटलीत आहे, तुम्ही धरता त्या पावतीमध्ये आहे, गर्भनिरोधकांनी दूषित झालेल्या नळाच्या पाण्यात आहे. तुम्ही शब्दशः रोज इस्ट्रोजन पिता आहात. ते असं का करतील? कारण टेस्टोस्टेरॉन केवळ स्नायू किंवा कामेच्छा याबद्दल नाही, तर ते आक्रमकता आणि संताप याबद्दल आहे. उच्च टेस्टोस्टेरॉन पुरुष प्रश्न विचारतात, नेतृत्व करतात, हुकुमशहांना उलथतात. कमी टेस्टोस्टेरॉन पुरुष आज्ञा पाळतात, स्वीकारतात, उपभोगतात. त्यांना तुम्ही दबलेले हवे. निसर्गानं तुम्हाला रणगाड्यासारखे बनवले. हा काही सिद्धांत नाही, हे रसायनशास्त्र आहे. बिस्फेनॉल ए, BPA, थॅलेस्केट्स आणि प्रक्रिया केलेले सोया हे सर्व एंडोक्राईन डिसरप्टर्स म्हणून कार्य करतात. ते तुमचे अँड्रोजन रिसेप्टर्स अवरोधित करतात आणि इस्ट्रोजन वाढवतात. परिणाम काय? नैराश्य, पोटावरची चरबी, लैंगिक इच्छेचा अभाव आणि निष्क्रियता. एक निष्क्रिय पुरुष कोणत्याही हुकुमशाही सरकारचे स्वप्न असतो. तुमच्यावर एक सुप्त जैविक हल्ला होत आहे. स्वतःचा बचाव करायला आणि आपल्या पुरुषत्वाचे शुद्धीकरण करायला शिका.